नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत स्ट्रिंगचा प्रोग्राम आणि ह्यामध्ये आपला आजचा टास्क असा आहे की आपल्याला फक्त इव्हन इंडेक्सला जे कॅरेक्टर असणार आहे ते कॅरेक्टर आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन करणार आहे लॉजिक, मेमरी डायग्राम आणि तुम्हाला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर लॉजिक एक्सप्लेन करण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपल्याला फक्त इव्हन इंडेक्सला जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर आपल्याला प्रिंट करायचे आहे. तर त्यासाठी मला एक स्ट्रिंग लागणार आहे. str इक्वल टू आणि मला इथून आउटपुट अपेक्षित आहे टी सी एन एन एल. हे मला आउटपुट भेटायला हवं बिकॉज हे आहे आपल्या स्ट्रिंग मधील इव्हन इंडेक्स. तर आता जर लॉजिक बद्दल विचार केला तर आपल्याला इंडेक्स चेक करावं लागेल की आपले इंडेक्स ही इव्हन आहे की नाही. आणि जर इंडेक्स इव्हन असेल तर आपल्याला तो कॅरेक्टर भेटून जाईल आणि त्याला आपल्याला प्रिंट करावं लागेल. तर सर्वात आधी मला फॉर लूपची हेल्प घ्यावी लागेल. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावी लागेल. देन आय प्लस प्लस. देन इनसाइड द फॉर लूप मला चेक करावं लागेल की आपला इंडेक्स हा इव्हन आहे की नाही. तर कंडिशन चेक करण्यासाठी मला इफ ची हेल्प घ्यावी लागेल. देन आय मॉड 2 इक्वल टू जर 0 असेल म्हणजे इंडेक्सला जर पूर्ण भाग जात असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर. किंवा आपण असं म्हणू शकतो की इंडेक्सला जर दोनाने पूर्ण भाग जात असेल तर तो असेल आपला इव्हन नंबर. देन आपल्याला कॅरेक्टर भेटून जाईल आणि त्याला आपल्याला आता प्रिंट करायचं आहे. तर SYSO str डॉट char at of I if block close for block also close. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता की हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. आता ह्या प्रोग्रामच्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये टाइप करून त्याला रन करून बघूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर इक्लिप्स मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता आपण आपला प्रोग्राम हा टाइप करून बघूया. तर सर्वात आधी मला लागणारा एक स्ट्रिंग, तर ती स्ट्रिंग मी युजर कडून घेतो. तर मला त्याच्यासाठी स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर चला सर्वात आधी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करूया. SCANNER SC इक्वल टू न्यू SCANNER SYSTEM डॉट. तर तुम्ही बघू शकता की स्कॅनरला रेड अंडरलाईन आलेले आहे. तर आता स्कॅनरला द्यायचंय बुकिट टेंगुल. तर त्याच्यासाठी राईट क्लिक, इम्पोर्ट, एरर सॉल्व. आता मला मेसेज प्रिंट करायचा आहे. तर SYSO म्हणजे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन एंटर युअर स्ट्रिंग. त्या स्ट्रिंगला मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. त्याचा डेटा टाइप आहे स्ट्रिंग आणि व्हेरिएबल नेम आहे str इक्वल टू sc डॉट नेक्स्ट लाईन. आता जी आपल्या स्ट्रिंगची लेंथ आहे तिला मी काउंट करून एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर इंटेजर साइज इक्वल टू str डॉट लेंथ. आता मला घ्यावी लागेल फॉर लूपची हेल्प. तर फॉर इंटेजर आय इक्वल टू 0 देन कंडिशन चेक करावं लागेल की आय हा साइज पेक्षा लहान आहे की नाही. देन आय प्लस प्लस. देन आता मला चेक करायचं आहे की आपला जो इंडेक्स आहे तो इव्हन आहे की ऑड. तर इफ आय मॉड 2 इक्वल टू 0 जर कंडिशन ही ट्रू असेल तर आपला इंडेक्स हा
इव्हन असेल आणि आपल्याला तो कॅरेक्टर भेटून जाईल, तर आपल्याला ते कॅरेक्टर हे प्रिंट करायचं आहे. तर SYSO str.char@. इथं मला इव्हन इंडेक्सचं कॅरेक्टर हे भेटून जाईल. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की कोड हा टाईप करून झालेला आहे. आता आपण याला रन करून बघूया आणि चेक करूया की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. रन, एंटर युअर स्ट्रिंग टेक नील. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की TCNL हे इव्हन इंडेक्सचे कॅरेक्टर प्रिंट झालेले आहे. म्हणजेच आपल्याला बरोबर आउटपुट भेटलेलं आहे आणि आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क केलेलं आहे. तर चला आता आपण बघूया मेमरी डायग्राम. तर आता आपण बघणार आहोत आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजेच मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्टॅक फ्रेम मध्ये स्टॅक क्रिएट होत असतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होतो. आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी str, तर str साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल str टेक नील. देन फॉर लूप मध्ये, तर फॉर लूप ची फर्स्ट स्टेप असते ती म्हणजेच इनिशियलाइज. तर आय साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. त्याचा बेस ऍड्रेस सपोज असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल I इक्वल टू 0. देन फॉर लूप ची कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 आणि आपल्या स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती आहे आपल्याकडे 7. तर इथं कंडिशन ही ट्रू आहे. तर कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इथं कंडिशन चेक होईल. तर आय आपल्याकडे आहे 0 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन इनसाइड द इफ ब्लॉक मेसेज प्रिंट होईल म्हणजेच str.char@. म्हणजेच कॅरेक्टर प्रिंट होईल. तर इथं आपल्याला कॅरेक्टर भेटणार आहे T. देन आय ची व्हॅल्यू इन्क्रीज होईल. तर आय आता आपल्याकडे आहे 0, तो होईल 1. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 1 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन इथं आता आय आपल्याकडे आहे 1 मॉड 2 इक्वल टू 0. तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे, त्याच्यामुळे इनसाइड द इफ ब्लॉक जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय होईल आता 2. फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 2 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप्स. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 2 मॉड 2 इक्वल टू 0 आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक आणि इथं आता आपल्याला प्रिंट होईल कॅरेक्टर C. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल, तर ती होईल 3. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 3 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल 3 मॉड 2 इक्वल टू 0. तर इथं कंडिशन ही फॉल्स आहे, इफ ब्लॉक मध्ये जाणार नाही. तर आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल. तर आय आता होईल 4. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल की 4 हा 7 पेक्षा लहान आहे का, तर कंडिशन हे ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन पुन्हा इफ ब्लॉक मध्ये कंडिशन चेक होईल 4 मॉड 2 इक्वल टू 0.
तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक. देन इथं मेसेज प्रिंट होईल म्हणजेच कॅरेक्टर प्रिंट होईल. तर str ऑफ कॅरेट ऑफ आय आता आपल्याला भेटेल n. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर आय होईल आता 5. पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल की 5 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल 5 mod 2 इक्वल टू 0. तर कंडिशन ही फॉल्स आहे. इफ ब्लॉक मध्ये जाणार नाही. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर आय होईल आता 6. देन फॉर लूप मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल 6 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द फॉर लूप. देन इफ ब्लॉक मध्ये पुन्हा कंडिशन चेक होईल 6 डिवाइड बाय 2 इक्वल टू 0. कंडिशन ट्रू आहे. कंट्रोल गो इनसाइड द इफ ब्लॉक आणि इथं आता प्रिंट होईल l. देन आय ची व्हॅल्यू पुन्हा इन्क्रीज होईल तर आय होईल 7. देन पुन्हा फॉर लूप मध्ये कंडिशन चेक होईल 7 हा 7 पेक्षा लहान आहे का. तर आता इथं ही कंडिशन फॉल्स आहे आणि आपला फॉर लूप इथं स्टॉप होईल आणि आपल्याला इथं आउटपुट भेटेल TCNL. हे आहे आपल्या स्ट्रिंग मधील इव्हन इंडेक्स कॅरेक्टर. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.